नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ताचौले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतो की मागील 1 महिन्यापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत त्यांच्या 14व्या हप्त्यासाठी, जो की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे आणि ऑक्टोबर संपून आता सप्टेंबर उजाडलेला आहे। त्यामुळे आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत। काहीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की आपण अपात्र झालोय का। मग तर आपण सविस्तर जाणून घेऊया की हप्ता वितरण करण्याच्या अगोदर जे काही टप्पे आहेत, जवळपास 3 ते 4 टप्पे आहेत कोणताही निधी वितरण करण्याच्या अगोदर। म्हणजे जसं की नमो शेतकरी सन्मान योजना आहे किंवा लाडकी बहीण योजना आहे किंवा पीएम किसानचा हप्ता असतो, तर ती हप्ता वितरण करण्याच्या अगोदर 4 टप्पे असतात। पण नेमकं हे 4 टप्पे कोणकोणते आहेत आणि आता जे काही 14वा हप्ता आहे त्यासाठी कोणत्या टप्प्यात आपण आहोत हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेशी निगडीत सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळत राहतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रांनो, जे 4 टप्पे आहेत हप्ता वितरण करण्याच्या किंवा निधी वितरण करण्याच्या अगोदर ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। टप्पा नंबर 1, पात्र महिला असतील। आता समजा आपण लाडकी बहिणीचं उदाहरण घेतलं तर पात्र महिला या महिन्याच्या, कारण आपण पाहतोय चाळणी ही सुरू झालेली आहे आणि जवळपास 20 ते 26 लाख महिला ह्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं अपात्र करण्यात आलेल्या आहेत। मग दर महिन्यात 5 चाळणी लावल्यानंतर ज्या कुठल्या पात्र महिला असतील त्या पात्र महिलांची संख्या काढली जाते। हा आहे टप्पा नंबर 1। त्यानंतर टप्पा नंबर 2, ज्या कोणी पात्र महिला झालेल्या आहेत, जितक्या लाख पात्र महिला असतील तेवढ्याच महिलांचे जे काही 2000 रुपये 1500 रुपयाचा हप्ता आहे त्याच्या लागणारा निधी हा कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या निधीची तरतूद ही केली जाते। म्हणजेच टप्पा नंबर 2 मध्ये आपल्याला लागणारा निधी समजतो आणि त्या निधीची तरतूदही केली जाते। टप्पा नंबर 3, त्याच्याशी संदर्भात वितरणाची संदर्भात त्या मंडळाकडनं त्या विभागाकडनं एक GR काढला जातो आणि त्याच्यामध्ये तारीख ही डिक्लेअर केली जाते। आणि टप्पा नंबर 4 म्हणजे जी डिक्लेअर केलेली तारीख आहे त्या तारखेला ऑनलाईन प्रणालीद्वारे FTO प्रोसेसद्वारे तुमच्या खात्यावरती पैसे वितरित केले जातात। मग आता जो काही 14वा हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये कोणत्या प्रक्रियेमध्ये किंवा कुठल्या टप्प्यामध्ये 14वा हप्ता अद्याप आलेला आहे, तर आपण पाहतोय की आतापर्यंत केवळ फक्त पहिला टप्पा पार झालेला आहे। कारण आपण जी चाळणी लावलेली आहे आणि आता बऱ्याचशा जिल्ह्यातनं वेगवेगळ्या बातम्या येत आहेत की बाबा लाडक्या बहिणीचा लाभ या सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। तर पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी संपल्यानंतर एक ठराविक आकडा येणार आहे। जो कुठला आकडा असेल त्या आकड्याची तरतूद आणखी केली गेलेली नाहीये। जर का जे काही आकडा आहे, जो काही नंबर आहे जी की या महिन्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी असणार आहेत, अपात्र वगळल्यानंतर पात्र लाडक्या बहिणी असणार आहेत, त्यांच्यासाठी लागणारं 1500 रुपयानं प्रत्येकी जी काही रक्कम आहे त्याची तरतूद जर केली तर टप्पा नंबर 2 होणार आहे। परंतु अद्याप ही तरतूद केली गेलेली नाहीये। त्यामुळे ज्या कुणा लाडक्या बहिणीने आता ही बातमी ऐकल्यानंतर निराश होतील, परंतु जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर जायला पाहिजे। येणारा जो काही हप्ता आहे तो 15 सप्टेंबरच्या नंतरच तुम्ही अपेक्षित करू शकता, कारण आता 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत सुट्ट्या आहेत आणि याची याद्या मागवणं, त्यानंतर त्याची तरतूद करणं, त्याचं GR काढणं याला जवळपास 8 ते 10 दिवसाचा वेळ लागू शकतो। त्यामुळे 15 सप्टेंबरच्या नंतर आपण अपेक्षा करू शकतो की जो काही 14वा महिना आहे हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा तो सप्टेंबर महिन्यात येऊन ठेपेल। आणि जसं काही नवीन अपडेट्स येतील, निधीची तरतूद असेल, GR असेल, त्याबद्दल मी वेळेतच तुम्हाला अपडेट्स करत राहतील। त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।